डॉक्टर महिलेचा मृत्यू हा गळफास घेऊनच झालाय। पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आत्महत्येचं ही माहिती उघड झाली। डॉक्टरच्या शरीरावर इतर कोणतीही जखम नाहीये। प्रशांत बनकर, पीएसआय गोपाल बदने आणि मृत डॉक्टर यांचे सीडीआर पोलिसांच्या हाती लागलेत। बदने सोबत सुद्धा मृत डॉक्टरचे कॉल असल्याचं तपासात उघड झाले। मृत्यूच्या आधी देखील बदने सोबत कॉल झाल्याचं तपासात उघड झाले। बदनेचा फोन अद्याप पोलिसांना दिलेला नाहीये। बदनेचा फोनचा तपास सध्या सुरू आहे। बदने केवळ मैत्रीशिवाय दुसरं कोणतंही रिलेशन नसल्याचं पोलीस तपासात सांगत असल्याची माहिती आहे। हस्ताक्षर तपासण्यासाठी पाठवण्यात आलेला फॉरेन्सिक अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांच्याकडून। तुषार, पोस्टमॉर्टम अहवालात नेमकं काय काय म्हटलंय? कल्याणी, हे सांगावं लागेल की हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आला आहे हा प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे। म्हणजे याचा पूर्ण जो अहवाल आहे तो यायचा आहे। मात्र प्राथमिक जी माहिती या पीएम रिपोर्ट मध्ये जी आलेली आहे त्याच्यामध्ये तिच्या शरीरावर जी मृत डॉक्टर आहे तिच्या शरीरावर कोणतेही आघात नाहीयेत, म्हणजे कुठल्याही इतर जखमा नाहीयेत। हा जो काही तिचा मृत्यू जो झालेला आहे तो गळफास घेऊनच झाल्याचं या पीएम रिपोर्ट मधून समोर आलेलं आहे। मात्र हे आता हा जो रिपोर्ट आलाय हा प्राथमिक आहे। अजून जो सगळा रिपोर्ट आहे, जो विसेराचा जो ज्या काही गोष्टी पाठवून दिलेल्या आहेत लॅबोरेटरी टेस्टला, त्याचा अहवाल अजून यायचा आहे। आणि त्याचबरोबर प्रशांत बनकर असेल, त्याचबरोबर पीएसआय गोपाल बदने असेल, यांचे सीडीआर देखील पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। मात्र बदनेनं मात्र त्याचा जो फोन आहे तो दिलेला नाहीये पोलीस तपासात, आणि त्यामुळंच पोलिसांनी आता त्याच्याकडून तो मोबाईल फोन त्याचा जो आहे तो रिकव्हर करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं माहिती मिळते आहे। नक्कीच तुषार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बदने आणि महिला डॉक्टरमध्ये सुद्धा अनेक कॉल झाल्याचं उघड झालंय। मात्र बदनेनं अजून आपला फोन पोलिसांना दिलेला नाहीये। त्या तपासातून नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे।